भाजपनं विधानसभेच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। या यादीत अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या पहिल्या यादीत 13 मतदारसंघात महिलांना संधी देण्यात आली। यामध्ये फुलंब्री, चिखली, जिंतूर, बेलापूर, पर्वती, गोरेगाव, शेवगाव, श्रीगोंदा, केज, नाशिक पश्चिम, कल्याण पूर्व, दहिसर आणि भोकर या मतदारसंघांचा समावेश आहे। यामध्ये 8 महिला या विद्यमान आमदार आहेत, तर 7 उमेदवार या पहिल्यांदाच इलेक्शनला सामोरं जाणार आहेत। नेमक्या या 13 महिला उमेदवार कोण आहेत, त्यांची राजकीय परिस्थिती काय आहे, कोणत्या मतदारसंघातून त्या निवडणुकीला सामोरं जातील आणि त्यांचं जिंकून येण्याचे चान्सेस नेमके किती आहेत, त्याचाच हा सविस्तर आढावा। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे अनुराधा चव्हाण यांचं। जालना जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यामुळे यंदा अनुराधा चव्हाण यांना संधी मिळाली। यापूर्वी चव्हाण यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद देखील भूषवलंय। अनुराधा चव्हाण या वर्षभरापासून विधानसभेची तयारी करत होत्या। यंदा त्यांची लढत महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात असणार आहे। महाविकास आघाडीचा अद्याप तरी उमेदवार ठरलेला नाहीये, त्यामुळे उमेदवारी मिळवण्यात तरी अनुराधा चव्हाण या आघाडीवर आहेत असं म्हणावं लागेल। यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे त्या म्हणजे मंदा म्हात्रे। 2014 पासून बेलापूर मतदारसंघाची मंदा म्हात्रे या आमदारकी भूषवतात। पक्षानं त्यांना तिसऱ्यांदा बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे। 2014 ला राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा पराभव करत त्यांनी आमदारकी मिळवली होती। यंदाही महाविकास आघाडीचंच त्यांना आव्हान असणार आहे। यानंतर तिसरं नाव येतं ते म्हणजे श्वेता महाले यांचं। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातून श्वेता महाले यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे। 2019 ला काँग्रेसचे आमदार राहुल बोद्रे यांचा पराभव करत चिखलीतून विजयाची बाजी त्यांनी मारली होती। यंदा परत त्यांनाच उमेदवारी मिळाली आहे। मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहिली तर यंदाही त्या दुसऱ्यांदा निवडून येतील असंच वातावरण मतदारसंघात आहे। यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे प्रतिभा पाचपुते यांचं। श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आहेत। त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय, म्हणूनच त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिमा पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे। यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रतिमा पाचपुते यांचं राजकारण सुरू झालं होतं। तसंच प्रतिमा पाचपुते या परिक्रमा शिक्षण संस्थेच्या संचालिका देखील आहेत। तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सध्या राहुल जगताप, साजन पाचपुते आणि अनुराधा नागवडे यांचं नाव घेतलं जात आहे। या पुढचं नाव येतं ते म्हणजे माधुरी मिसाळ यांचं। पर्वती मतदारसंघातून 3 टर्म पासून माधुरी मिसाळ आमदार आहेत। यंदा पर्वती मतदारसंघात श्रीनाथ भिमाले हे भाजपकडून इच्छुक असतानाही भाजपनं मात्र माधुरी मिसाळ यांच्यावर विश्वास दाखवत चौथ्यांदा त्यांना उमेदवारी दिली आहे। या पुढचं नाव येतं ते म्हणजे मेघना बोर्डीकर यांचं। जिंतूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी मिळाली। यांनी 2019 ला आमदार विजय भांबळे यांचा पराभव करत आमदारकी मिळवली होती। यंदाही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विजय भांबळे हेच उमेदवार असतील। यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे विद्या ठाकूर यांचं। गोरेगावच्या विद्यमान आमदार विद्या ठाकूर यांना परत तिसऱ्यांदा भाजपनं उमेदवारी दिली आहे। यंदा त्यांच्यापुढे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं आव्हान असणार आहे। यानंतर 8वं नाव येतं ते म्हणजे नमिता मुंदडा यांचं। 2019 ला केज विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आल्या होत्या। सध्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठे यांचं आव्हान आहे। मतदारसंघातील केलेल्या विकास कामांमुळे यंदा परत नमिता मुंदडा यांना मतदार संधी देतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांचं। 2014 पासून पाथर्डी मतदारसंघाच्या त्या नेतृत्व करत आहेत। तिसऱ्यांदा मोनिका राजळे यांना भाजपनं विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे। तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाकडून प्रतापराव ढाकणे यांचं आव्हान त्यांना असू शकतं। अद्याप तरी महाविकास आघाडीनं पाथर्डी शेवगाव मतदारसंघातून उमेदवारांचं नाव जाहीर केलेलं नाहीये। यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे मनीषा चौधरी यांचं। मनीषा चौधरी या दहिसर मतदारसंघाच्या आमदार असून त्यांना तिसऱ्यांदा भाजपनं उमेदवारी दिली आहे। यंदाही मनीषा चौधरी यांच्या विजयाची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे। यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे सुलभा गायकवाड यांचं। कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड सध्या महेश गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणामुळे तुरुंगात आहेत, तर त्यांच्याऐवजी पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपचा प्रभाव क्षेत्र असलेल्या या मतदारसंघात यंदाही सुलभा गायकवाड या बाजी मारतील असं एकंदरीत मतदारसंघाची परिस्थिती आहे। यानंतर 12वं नाव आहे ते म्हणजे सीमा हिरे यांचं।
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी दोनदा प्रतिनिधित्व केलेल्या सीमा हिरे यंदा तिसऱ्यांदा भाजपनं उमेदवारी दिली आहे. शहरी मतदारसंघ असलेल्या नाशिक पश्चिम मध्ये यंदाही सीमा हिरे यांचंच पारडं जड मानलं जात आहे. मतदारसंघात भाजपच्या नगरसेवकांचं नेटवर्क आणि सीमा हिरे यांच्या कामाच्या प्रभाव क्षेत्रामुळे सीमा हिरे या विजयाची हॅट्रिक करतील अशी मतदारसंघातील परिस्थिती आहे. यानंतर शेवटचं नाव येतं ते म्हणजे श्रीजया चव्हाण यांचं. माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळाली. भोकर मतदारसंघ हा चव्हाण कुटुंबाचा गेली 70 वर्षापासून बालेकिल्ला राहिलाय. त्यामुळे यापूर्वी मतदारसंघात आजोबा, वडील, आई, आता स्वतः मुलगी अशा 3 पिढ्या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. मागील वर्षी भाजपमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यामुळे या मतदारसंघात प्रथमच कमळ या चिन्हावर श्रीजया चव्हाण यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. चव्हाण कुटुंबाचा प्रभाव असल्यामुळे श्रीजया चव्हाण या विजयी होतील अशी मतदारसंघाची एकूण परिस्थिती आहे. भाजपने दिलेल्या 13 महिला उमेदवारांचा एकूण आढावा घेतला तर यामध्ये काही उमेदवार यांनी निवडणूक लढवल्या आहेत तर काही नवखे उमेदवार आहेत ज्या राजकीय कुटुंबातून येत असल्यामुळे त्यांनाही विजयाची अधिक संधी दिसत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत निकालाचं प्रेडिक्शन करणं अवघड असलं तरी विद्यमान महिला आमदार किंवा हमखास निवडून येतील अशाच नेत्यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 23 तारखेला यापैकी किती महिला भाजपचं कमळ मतदारसंघात फुलवतात ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बाकी भाजपच्या या 13 महिला उमेदवारांविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.